त्यावेळेला डॉक्टर आह साळुंके यांचं विद्रोही तुकाराम जेव्हा प्रकाशित झालं त्यावेळेला लोकसत्तेमध्ये डॉक्टर सदानंद मोरे आणि डॉक्टर आह साळुंके सर या दोघांचं एक वैचारिक युद्ध जवळपास 3 ते 4 महिने लेखरूपाने सुरू होतं. जय भारत. मी ॲडव्होकेट शैलजा मोळक आपल्या ज्ञानशैली या प्रबोधन सदरामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करते. आज तुकाराम बीज, फाल्गुन वद्य द्वितीया. तुकाराम बीज म्हटलं की तुकारामांचं सदैव वैकुंठ गमन हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या दिवशी पुष्पक विमान तुकारामांना न्यायला आलं अशी आख्यायिका आजवर आपण ऐकत आलोय. थोडक्यात हा दिवस म्हणजे तुकाराम महाराजांचा निर्वाण दिन. कोणी त्यांचा मृत्यू झाला असं म्हणतात, कोणी त्यांना मारलं गेलं असंही म्हणतात. परंतु वारकरी संप्रदायात सदेह वैकुंठ गमन या कल्पनेने ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस अशीच भावना कायम आहे. आणि त्या भावनेला धक्का न लावता आपण संत तुकाराम आज 400 वर्ष झाली तरीही काळाबरोबर कसे जोडले गेलेले आहेत किंवा त्यांचे विचार कार्य आजही आपल्या मनावर कसे गारूड करून आहेत याचा विचार आपण करूयात असं मला वाटतं. कारण बहुतेक म्हणजे तुकाराम बीज जवळ आली की पुरोगामी आणि प्रतिगामी या दोन्ही लोकांमध्ये एक वैचारिक युद्ध हे सुरू असतं. म्हणजे तुकारामांचा खून झाला की तुकारामांचं सदैव वैकुंठ गमन झालं, ह्या चर्चेमध्ये सगळेजण अगदी स्पर्धा चालू असते. म्हणजे ह्याचं मला एक आठवण होतीये की ज्या वेळेला डॉक्टर आह साळुंके यांचं विद्रोही तुकाराम जेव्हा प्रकाशित झालं त्यावेळेला लोकसत्तेमध्ये डॉक्टर सदानंद मोरे आणि डॉक्टर आह साळुंके सर या दोघांचं एक वैचारिक युद्ध जवळपास 3 ते 4 महिने लेखरूपाने सुरू होतं. आता वास्तविक पाहता की नेमकं काय झालं हे ज्याला जे समजायचं ते समजतायत. परंतु काही लोकांचं त्याच्यामध्ये आपण नेहमी हे महापुरुषांच्या बाबतीत बघतो की भावनेवर जगत असतात माणसं. आणि वारकऱ्यांची ही श्रद्धा आणि भावना आहे की सदैव वैकुंठ गमन. आणि आपण कितीही वेगळ्या दृष्टीने काही मांडणी केली, काही पुरावे जरी पुढे आले, म्हणजे वास्तविक आता बऱ्याच लोकांनी ते सप्रमाण सिद्ध करण्याचाही प्रयत्न केलेला आहे. परंतु तरीही म्हणजे जर काही लोक त्यांच्या वैचारिक भूमिका या ठाम असतात तर त्यामुळे मला वाटतं की त्याच चर्चा करून आपण काय साध्य करणार आहोत हाही एक वाटतं. कारण जे पुरोगामी विचारांच्या लोकांना जे समजायचंय ते त्यांनी समजावं आणि प्रतिगामी विचारांच्या लोकांना जे समजायचं समजावं. परंतु म्हणून काहीही झालं तरी तुकारामांचं महती किंवा आपलं जे काळासोबत जगणं त्यांचं जोडले जाणं आहे किंवा आपण जोडून घेणं आहे, त्यांचं कार्य आहे, कर्तृत्व आहे, तर ते काही कमी होणार नाहीये कुठं. खरं तर आपल्या भारत भूमीला एक इतिहास आहे, एक परंपरा आहे, एक संस्कृती आहे. तसेच महाराष्ट्र भूमीला सुद्धा महान संत परंपरा लाभली आहे. ही भूमी संतांची, महापुरुषांची, मानवांची, महामानवांची, ऐतिहासिक पुरुषांची आहे. संत परंपरेमुळेच ही भूमी समृद्ध बनली आहे. आणि या संतांच्या नामावलीत ज्ञानोबा तुकाराम हा जयघोष गेल्या 400 वर्षापासून म्हणजे ज्ञानोबा 700 वर्षापासून आणि तुकोबा 400 वर्षापासून अखंडपणे दुमदुमत आहे. देव आहे की नाही या फंदात मला पडायचं नाही, पण आज सर्वच संतांनी देवाची जागा घेतलीये हे मात्र खरं. आज जर आपण बघितलं तर मागील आठवड्यापासून आपण जे एक प्रसिद्ध वृत्तपत्र आहे तर त्या वृत्तपत्राने मुंबई येथे वाशीला
काहीतरी 18 संतांच्या पादुकांचं एकत्रित दर्शन सोहळा आयोजित केलाय. आता यांनी काय साध्य होणार आहे काय नाही हे माहित नाही मला, परंतु म्हणजे ही एक हास्यास्पद गोष्ट मला तरी वाटते. आणि यांनी समाजाला काय दिशा मिळणार किंवा काय हे जर पाहिलं तर तेच ठरवू देत की काय दिशा मिळेल. पण ते एक दिशादर्शक आहे पादुका सोहळा, असं आजच मी वाचलं. डॉक्टर सदानंद मोरे यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की हे एक दिशादर्शक आहे, हे सगळं वातावरण, आध्यात्मिक वातावरण निर्माण होणं. आणि हा आपण गेले 5-10 वर्षामध्ये पाहतोय की याचा रेटा किती आहे आणि काय आहे. परंतु याच्यामध्ये म्हणजे जर आपण तुकारामांचा विचार केला तर तुकाराम हे विद्रोही आणि बंडखोर कवी आहेत, पण हे पुढे कधी आणलं गेलेलं नाहीये. आता हिंदू धर्माचं जर उदाहरण बघितलं तर 33 कोटी देव आहे असं म्हणतात, पण ही नामावली आपण सांगू शकत नाही. पण संतांची नामावली मात्र सांगू शकतो. म्हणजे एक भजनच आहे प्रसिद्ध की निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. आणि हे भजन गाताना वारकरी अक्षरशः आनंदात न्हाऊन निघतो. आणि हे 7 संत, या 7 संतांच्या पालख्यांना आळंदी ते पंढरपूरमध्ये सुद्धा वारकरी संप्रदायात एक मानाचं स्थान आहे. परंतु ज्या वारकरी संत, जे वारकरी म्हणजे जे लोक, म्हणजे आता हे मगाशी जे उल्लेख केला मी की 18 संतांच्या पादुका, तर ह्याच्यामध्ये की जे लोक संत परंपरेत येत नाहीत अशा संतांची सुद्धा इथं वर्णी लागलेली आपल्याला दिसते. मग ते रामदास स्वामींपासून अगदी बालाजी तांबेंपर्यंत. काही काळाने म्हणजे तिथं एक जाहिरात जेव्हा पाहिली तर त्याच्यात असं समजलं की तुकाराम महाराजांना स्थान नव्हतं. आणि मग बऱ्याच लोकांनी तुकाराम संत पादुकांमध्ये तुकारामांना स्थान नाही याबद्दल टीका केल्या सोशल मीडियावरनं. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या पेपरला असं वाचलं गेलं की आज तुकाराम बीज असल्यामुळं तुकारामांच्या पादुका नेल्या जाणार नाहीयेत आणि गाथेचा हस्तलिखित तिथं पूजनासाठी ठेवलं जाणार आहे. तर तेव्हा कारण काही असो, परंतु संत तुकारामांचा हा महिमा दिवसेंदिवस तरुणाईपर्यंत पोहोचत आहे. संत तुकारामांवर आज सुमारे 250 ते 300 पुस्तकं उपलब्ध आहेत. म्हणजे त्याच्यात अगदी डॉक्टर सदानंद मोरेंचं नाव घ्यावंच लागेल, कारण ते तुकाराम महाराजांचे वंशज आहेत. आणि त्यांचं तुकाराम दर्शन, डॉक्टर आह साळुंके यांचे विद्रोही तुकाराम, डॉक्टर किशोर सानप, भालचंद्र नेमाडे, दिलीप चित्रे अशा अनेकांनी तुकारामांवर प्रचंड लिहिलं आहे. म्हणजे मी सुद्धा 2009ला जेव्हा तुकारामांची जन्म चतुशताब्दी होती त्या निमित्ताने तुकाराम महाराजांची एक सर्वांगीण ओळख करून देणारं एक ग्रंथरूपी वाङ्मयीन स्मारक उभारण्याचं काम केलं. त्याच्यात एकूण 42 नामवंत संत साहित्याच्या अभ्यासकांचे लेख आहेत. त्याच्यात तुकारामांचं म्हणजे जीवनविषयक तत्वज्ञान, युवकांसाठीचे तत्वज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, नवसायास, उपासतापास, रूढी परंपरा, स्वर्ग नरक संकल्पना, बुवाबाजी, धर्माचा पाखंडीपणा, पर्यावरण, अर्थकारण, शिक्षण, सामाजिक एकोपा, शेतकऱ्यांचा विचार, व्यवस्था, न्याय, राजकारण, विज्ञान, संसार, त्याचा कवित्वाचा विचार करताना भारूड, गोंधळ, जात्यावरील ओव्या अशा विविध अंगाने अभ्यास करण्याच्या उद्देशाने साहित्यिक तुकाराम मांडण्याचा प्रयत्न सुद्धा अनेक अभ्यासकांनी केलेला आहे. तुकाराम महाराजांची लोकप्रियता पाहता आज 400 वर्षानंतर सुद्धा तुकोबांचे हे गारुड आज जनमानसावर आहे. आजही तुकोबा सर्वांनाच अधिक जवळचे वाटतात. भालचंद्र नेमाडेंनी सर्वप्रथम तुकाराम हे पुस्तक इंग्रजीत केले. त्याचा मराठी अनुवाद मराठवाड्यातील साहित्यिक कवी चंद्रकांत पाटील यांनी केला. त्यात नेमाडे म्हणतात, महाराष्ट्रात तुकारामच अधिक लोकप्रिय आहे. मराठी लोकांना तुकारामांचाच अधिक लळा आहे. त्यांचे अभंग अजूनही टवटवीत आहेत. संत तुकाराम काळाबरोबर चालताना लेखक, कवी, चित्रकार, नाटककार, परदेशी लोक, आपले क्रांतिकारक महापुरुष यांनाही किती जवळचे वाटतात हे ढोबळ मनाने सांगण्याचा माझा आजचा हा प्रयत्न आहे. म्हणजे प्रसिद्ध चित्रकार आणि कवी भास्कर हांडे यांनी नेदरलँड
हॉलंडमध्ये सलग 5 वर्ष अथक परिश्रम घेऊन तुकोबांच्या अभंगवाणीवर 200 चित्र आपल्या ब्रशमधून साकारली. तेथेच त्यांचे 2 मित्र हंस फ्लॉप व लिओ झाल्प यांनी 125 अभंगांचे डच भाषेत अनुवाद करण्याचे काम केले. मी जसं म्हटलं की तुकाराम महाराज कुणाकुणाला लोकप्रिय झाले किंवा कुणाकुणाला भावले हे ढोबळमानाने सांगायचा मी प्रयत्न करते. संत तुकारामांवर अनेक नाटकही रंगभूमीवर आली. या माध्यमातून तुकोबांचा माणूस म्हणून शोध घ्यायचा प्रयत्न झाला. चंद्रकांत कुलकर्णी, अतुल पेठे, सदाशिव अमरापूरकर, झेलम परांजपे अशा अनेक कलाकारांना तुकोबा जवळचे भासले. महात्मा गांधींनाही तुकोबांचे तत्वज्ञान अतिशय प्रिय होते. श्री संत तुकारामांची राष्ट्रगाथा या गाथेस गांधींची प्रस्तावना होती. त्यातील चित्रे त्यांनी बंगालचे प्रसिद्ध चित्रकार नंदलाल बोस यांच्याकडून काढून घेतली. त्यात तुकारामांच्या अभंगाची पार्श्वभूमी समजण्यासाठी लिहिलेल्या लेखात पु ल देशपांडे असं म्हणतात की तुकारामांच्या कलात्मक वाणीने निर्माण झालेल्या जाणीवेने महाराष्ट्रातील मराठा आधीच सचेतन झाला नसता तर छत्रपती महाराजांना स्वराज्याची स्थापना करता येणे अशक्य झाले असते. तुकारामांनी केलेल्या सांस्कृतिक क्रांतीचे राजकीय क्रांतीत रूपांतर होऊन खेड्यापाड्यात कुजत पडलेला मराठा घोड्यावर स्वार होऊन हर हर महादेव अशी रणगर्जना करत अटकेपार गेला. भारताच्या 4ही दिशा त्याने पादाक्रांत केल्या. म्हणजे हे पुलंनी सुद्धा म्हटलेलं आहे. कारण मग असं लक्षात येतं आपल्या की तुकोबा आणि शिवाजी महाराज यांचा जवळचा संबंध आहे. तुकोबांनी केलेले पाईकाचे अभंग हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राष्ट्रवृत्ती आणि राष्ट्रजागृतीसाठी पोषक होते. यावरून छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकारामांचा संबंध आपल्या लक्षात येतो. त्यांनी 18 पाईकाचे अभंग करून राजांना त्याचा प्रसाद दिल्याचा पुरावा आहे. या 18 पाईकाच्या अभंगावर सुद्धा डॉक्टर उमा काळे यांनी PhD केलेली आहे. कवी, लेखक, नृत्य, नाट्य, चित्र याप्रमाणे अनेक शिल्पकारांनी सुद्धा अनेक शिल्प उत्कृष्टरित्या साकारली आहेत. पद्मश्री राम सुतार यांनी देहूच्या गाथा मंदिरातील तुकाराम अभंग लिहित असलेले एक शिल्प आहे. मदन गर्गे यांनी पिंपरी चिंचवड येथील भक्तिशक्तीचं शिल्प उभारलेलं आहे. दिनकर थोपटेंचे तुकाराम महाराज छत्रपतींना उपदेश करीत असलेले शिल्प अशी विविध शिल्पे आपणास विविध ठिकाणी दिसतात. अगदी कॅलिग्राफी जे करतात तर कॅलिग्राफी मध्ये सुद्धा अच्युत पालव यांनी अनेक अभंग लिहून ते विविध टी-शर्टवर सुद्धा आणलेले आहेत. संत तुकाराम हे भारतातच नव्हे तर वैश्विक पातळीवर पोहोचवायचे काम अनेकांनी केलेलं आहे. अगदी सन 1860 मध्ये स्कॉटलंड येथील सर अलेक्झांडर ग्रांट यांनी इंग्रज सरकारकडे श्री संत तुकाराम बाबांचा गाथा छापून स्वस्तात मिळावा यासाठी प्रयत्न केले होते. 1920 मध्ये मराठी संतांवर इंग्रजीत लिहिणारे ॲबर्ट यांनी संत विचारांचा प्रसार अमेरिकेत केला आहे. ज्युडी डस्ट या युरोपीय गायिकेने बेल्जियममध्ये तुकोबांच्या काव्याचा प्रचार प्रसार केला. त्या वारकऱ्यांना उत्स्फूर्तपणे रामकृष्ण हरी म्हणत असत. लातूरच्या उद्धव बापू आपेगावकर यांच्याबरोबर अभंग गायन करून खेळ मांडियाला या कार्यक्रमाची ज्युडी डस्ट यांनी निर्मिती केली. भारताची ओळख मला तुकोबांच्या काव्यातून झाली असे फ्रेंच साहित्यिक गी डलरी म्हणतात. डलरी व गी यांनी तुकोबांना फ्रेंच भाषेत नेलं. म्हणजे बघा आपल्या लक्षात येत असेल की तुकोबा कुठं कुठं पोचलेले आहेत. आज 21व्या शतकात आपण तुकोबांचा अभ्यास करताना कमी पडावे इतका अभ्यास तुकोबांचा जागतिक पातळीवर 19व्या शतकात किंवा त्यापूर्वी सुद्धा झालेला आहे. दिलीप चित्रे यांचं नाव आपण सगळेजण जाणतो. दिलीप चित्रे यांचं सेज तुका या इंग्रजी भाषांतरामुळे, म्हणजे मराठीत त्यांचा पुन्हा तुकाराम हा ग्रंथ आहे आणि इंग्रजीमध्ये सेज तुका, या भाषांतरामुळे लोथार ल्युसे यांनी जर्मन अनुवाद व्हॉट सेज देज तुका या नावाने केलेला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे प्रकाशित विश्वकोशात 3ऱ्या खंडात तुकोबांचा समावेश आहे.
संत तुकारामांची गणना वैश्विक पातळीवर महाकवी, अन्यायाविरुद्ध लढणारा योद्धा, विठ्ठल भक्तीत लीन झालेला निस्सीम भक्त अशी झाली आहे. ते मानवतावादी महाकवी ठरतात. म्हणूनच त्यांची गणना जागतिक विश्वकोशात झालेली आहे. याचा आपण अभिमान बाळगायला हवा. स्पेनमधील कवयित्री एल्सा क्रॉस यांनी संत साहित्य व कविता यावर PhD केली आहे. सेज तुकामधील 100 अभंगांचा त्यांनी स्पॅनिशमध्ये अनुवाद केला आहे. अर्जेंटिनामध्ये प्रख्यात तत्वज्ञ आदा एल्ब्रेट यांनी फ्रान्सिस अल्वारेज येथे 10 एकर जागेमध्ये संत तुकाराम अध्यापन केंद्र निर्माण केले आहे. या केंद्राच्या आवारात विविध भारतीय देवदेवतांची मंदिरे आहेत. तसेच व्हर्जिन मेरी, डायस युनो, डिमेटर पार्की या देवतांची मंदिरे वैश्विक बंधुभावाचा संदेश देतात. एल्ब्रेट म्हणतात, ईश्वररूपी समुद्राकडे जाणाऱ्यांनी या प्रवाहातील तुकाराम अध्यापन केंद्राच्या नौकेत बसून जावे. तुकोबांचे विचार हे वैश्विक आहेत. ते मानवाला जवळचे वाटत असल्याने येथील केंद्रास त्यांचे नाव दिले आहे. यावरून तुकोबांचे वैश्विक रूप आपल्या लक्षात येईल. अगदी कार रंगवणारा एक न्यूयॉर्कमधील डेना विल्किसन्स आणि त्याची पत्नी हे तुकाराम औलिया नावाने प्रसिद्ध आहेत. एका आश्रमात तुकारामांचे अभंग ऐकले व ते तुकाराममय झाले होते. महाराष्ट्रातून संत तुकारामांच्या अभंगाच्या CD त्यांनी मागवून घेतल्या आणि त्या तिथं त्यांनी इंग्रजीमध्ये केल्या. त्यांचा तुकारामांचा चित्रपट त्यांनी पाहिला, त्यांचे अभंग पाठ केले आणि न्यूयॉर्कमध्ये अनेक भारतीय लोकांच्या सण समारंभामध्ये अभंग गायनाचं काम ते करतात. म्हणजे मला आठवतंय की त्यांना मी पाहिलेलं आहे आणि ते आळंदीला सुद्धा येऊन गेलेले आहेत. परदेशाबरोबरच भारतीय भाषांमध्येही तुकारामांचे अनेक अभंग भाषांतरित झालेले आहेत. महाराष्ट्राबरोबरच गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळ, सिंध, बंगाल या भाषेमध्ये तुकाराम पोचले आहेत. गुजराती कवी किशोरीलाल मशरूवाला यांनी 120 अभंगांचा तुरुंगात ते शिक्षा भोगत असताना 1956 साली गुजरातीमध्ये अनुवाद केला. तो तुकारामनी वाणी म्हणून प्रसिद्ध आहे. सुरेख दलाल यांनी तुका कहे तुका म्हणे हा 40 अभंगांचा अनुवाद केला. तसेच जोग महाराज सार्थ गाथेचाही गुजरातीमध्ये अनुवाद प्रकाशित आहे. विरूपाक्ष कुलकर्णी यांनी तुकारामांचे पंतू आणि डॉक्टर सदानंद मोरे यांचे वडील श्रीधर अण्णा देऊकर यांनी लिहिलेले तुकाराम चरित्र कन्नडमध्ये केलेले आहे. भक्त तुकाराम हा कन्नड चित्रपटही येऊन गेला होता. कर्नाटकातील धारवाड जवळचे नारायण खंडो मांडवगणे यांनी विठ्ठल व तुकोबा संवाद असा विठ्ठल गीता या संस्कृत आणि त्याचा मराठी अर्थ अशी निर्मिती केली. संस्कृत चरित्र सुद्धा 1950 मध्ये पंडिता क्षमाराव यांनी श्री तुकाराम चरितम या नावे लिहिलेले आहे. तुकोबांना हिंदीत पोचवायचे काम उस्मानाबादचे वेदकुमार व वेदालंकार, पुण्याचे केशव शिखरखाने आणि डॉक्टर शैला ललवाणी यांनी केले आहे. म्हणजे याचाच अर्थ तुम्ही बघा की तुकाराम महाराज गुजराती असेल, कन्नड असेल किंवा उत्तर प्रदेश असेल, तामिळमध्ये आहे, सगळीकडे तुकाराम महाराज पोचलेले आहेत. म्हणजे नुकतंच मी आता आठवण मला सांगावीशी वाटते की तामिळनाडूला नुकतंच मी जेव्हा गेले होते तर त्यावेळेला तिथं तुकाराम गणपती या नावाने एक व्यक्ती आहेत तामिळनाडूचे. म्हणजे त्यांचं नाव आहे गणपती मूर्ती आणि त्यांना तुकाराम गणपती म्हणूनच ओळखले जाते. वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी सुंदर ते ध्यान हा अभंग ऐकला आणि ते तुकोबांच्या ओढीने पंढरीला पोहोचले. श्री विठोबा भजनी मंडळ त्यांनी सुरू केले. तमिळशिवाय कोणतीही भाषा येत नसताना तुकोबांचे सर्व अभंग ऐकून तोंडपाठ त्यांचे झाले. आजवर अमेरिका, दुबई, अबुधाबी, शारजा, मस्कत, बहारीन अशा विविध ठिकाणी त्यांनी शेकडो अभंग गायनाचे कार्यक्रम केले आहेत. तिरुवनंतपुरम मध्ये गेल्या 100 वर्षापासून तुकाराम बीज साजरी केली जाते. येथे तुकोबांचे मंदिरही आहे आणि सध्या ते म्हणजे ऑनलाईन पद्धतीने तुकोबांची गाथा चेन्नई परिसरात इच्छुकांना शिकवतात. म्हणजे नुकतंच चेन्नईला मी नारोबा तुकोबा आणि अनेक संतांचे मंदिर
पाहण्याचा योग मला आला होता आणि तिथे तुकाराम गणपती यांच्याविषयी मी बरेच ऐकले. तुकोबांच्या प्रेमातून परप्रांतीय, परधर्मीय असे कोणीही सुटलेले नाहीयेत. अगदी मुस्लिम धर्मीय जरी म्हटलं आपण तर हबप अकबर आबा शेख, की जे की आता हयात नाहीयेत, ख्रिश्चन धर्मीय बिशप डॉक्टर थॉमस डाबरे, फादर फ्रान्सिस डिब्रिटो, डॉक्टर युम पठाण, जैतुंबी महाराज, उस्ताद गुलाम दस्तगीर असे अनेक परधर्मीय बांधव तुकोबांना जवळचे मानतात. आज तुकाराम बीजेच्या निमित्ताने हे सगळं आपल्याला विस्तृतपणे सांगायचं महत्वाचं कारण म्हणजे तुकाराम हे आज केवळ एक विठ्ठल भक्त संत असे राहिले नसून ते वैश्विक पातळीवर तो एक विचार बनला आहे. तुकारामांचा विचार करताना त्यांनी सोसलेले अपार कष्ट, यातना, प्रत्येक अडचणीच्या परिस्थितीत निर्माण झालेल्या संघर्षाला दिलेले तोंड, समाज प्रबोधन व जनजागृतीसाठी दिलेला त्यांनी अमूल्य वेळ, धार्मिक सामाजिक शोषणाविरुद्ध केलेली लढाई, प्रस्थापितांकडून झालेला त्यांचा अनन्वित छळ, अंधश्रद्धेच्या गर्दीतून समाजाला बाहेर काढण्यासाठी केलेले त्यांनी अभंग, त्यांचा सडेतोडपणा, बंडखोरपणा, जाज्वल्यपणा, तेजस्वी व ओघवती वाणी, विनम्रपणा हे सारं आज 400 वर्ष झाली तरी जागृत अवस्थेत आहे. त्यांचे अनेक अभंग आज सुभाषिते किंवा सुविचार बनून जनमानसात रुळलेले आहेत आणि अनेकांचे आपले ते मुखोद्गत सुद्धा झालेले आहेत. पण यातल्या विचारांशी जर आपण विचार केला तर तुम्ही आम्ही किती प्रामाणिक आहोत, त्यांचे वंशजही त्यांच्या विचारांशी किती प्रामाणिक आहे हा एक वेगळा विषय आहे. परंतु अनेक लोक आज तुकारामांचा नावाचा वापर, जसं की आपण पाहतो की शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर, जिजाऊंच्या नावाचा वापर, तसं तुकोबांच्या नावाचा वापर सुद्धा करून घेणारे आज अनेक वारकरी सांप्रदायिक मंडळी सुद्धा दिसतात. आणि जे तुकाराम म्हटले की बरेच दांभिक आहेत, तसं दांभिकपणा आज समाजात वाढतो आहे. तर त्यांनी श्रद्धा अंधश्रद्धेचा विचार करताना देवदेव, नवसायास, व्रतवैकल्य, श्राद्ध, पित्र इत्यादी अनेक बाबींवर टीकेचे प्रहार केलेले आहे. असे असताना त्यांचा विचार आपल्या मनात कुठे आहे? आजही आपण जर बघितलं तर बहुजन समाज धर्म, कर्मकांड, रूढी परंपरा याच्या खोल गर्तेत अडकत चाललाय. फक्त तुकाराम सदेह वैकुंठाला गेले की त्यांचा मृत्यू झाला या प्रश्नात अडकून चर्चा करण्यापेक्षा आपल्याला वैचारिक परिवर्तन होऊन तुकोबराय आपल्याला खऱ्या अर्थाने कधी उमगतील तो सुदिन म्हणावा लागेल. आजकाल दिखाऊपणा, दांभिकपणा, देवदेवतांचे अवडंबर, रूढी परंपरांच्या नावाखाली अकारण अनुकरण, वृद्ध माता पित्यांची सेवा न करता त्यांचे श्राद्ध पित्र घालणे, ब्राह्मणांना भली भक्कम दक्षिणा दानधर्म करून पुण्य पदरात पाडून घेण्याचे समाधान मिळवणे हे कितपत योग्य आहे? प्रस्थापित नाहीच घेणार तुकोबांचे नाव, परंतु फुले शाहूंचे नाव ते नाहीच मानणार. सावित्रीबाईंना आपण किती काळ ते घेणार की नाही याची चर्चा आपण किती काळ करत राहणार? आपली जबाबदारी आणि कर्तव्य आहे बहुजनांसाठी, गरीब वंचितांसाठी काम केलेल्या सर्व संतांचे आणि महापुरुषांचे योगदान लक्षात घेऊन त्यांचा विचार पुढे नेण्याची. तुकोबराय म्हणतात त्याप्रमाणे आम्हा घरी धन शब्दांची चरतने, शब्दांची शस्त्रे यत्न करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. याप्रमाणे अशी भीती आजही आपण निर्माण करणे आज काळाची गरज आहे. म्हणजे शब्द हे शस्त्र आहे तर ते आपल्याला नीट वापरता आलं पाहिजे आणि तशी भीती निर्माण आपल्याला करता येऊ शकते, पण त्याच्यासाठी हवा थोडासा अभ्यास. आणि जर आपण तुकोबराय समजून घेतले तर आपल्याला कोणतीही लढाई आपल्याला जड नाही. आणि एवढं बोलून मी माझं मनोगत थांबवते. जय भारत.